आपली सामाजिक बांधिलकी आणि दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जपणारे सेवानिवृत्त मुख्य अभियंता, कोयना प्रकल्प पुणे, घाटघर धरणांचे निर्माते तसेच धरण सुक्त या कादंबरीचे महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक विलास शेळके यांच्या पत्नी भारती शेळके यांच्यासह विकास मंदिर शाळा नाशिक रोड येथे सदिच्छा भेट दिली। यावेळी देवळाली कॅम्प येथील हेमंतजी डेडिया यांनी आपल्या 45व्या विवाह वाढदिवसानिमित्त दिव्यांग बालकांना वॉटर बॉटल्स वितरण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। या प्रसंगी श्रीमती रिंकल डेडिया यांनी ऑर्गॅनिक साबण बनविण्याची कृती मुलांना समजावून देत प्रात्यक्षिक करून दाखविले। अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री शेळके म्हणाले की आज डॉक्टर सौ सुहासिनी घोडके यांचे कार्य पाहून आश्चर्यचकित झालो। त्यांच्या वडिलांनी लावलेल्या या शाळेच्या रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे। हे केवळ त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या कष्टाचे फळ आहे। श्री डेडिया यांच्या परिवाराने आज येथे राबविलेल्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले। सगळ्या मुलांना आशीर्वाद। मुलांनो, आज या कार्यक्रमात येऊन मला अतिशय आनंद झाला। आपल्या सुहासिनीताई यांनी कालच मला वाटतं फोन करून विचारलं आणि मी लगेचच हो म्हटलं। त्यामुळे आज हॉस्पिटलवर असलेल्या आपल्या सुहासिनीताई घोडके या पूजाताई वायकोळे आणि डेडिया हेमंतजी डेडिया त्यांच्या तिन्ही मुली आणि सगळा त्यांचा परिवार हा आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला येण्याचा योग हा सुहासिनीताईंमुळे आलेला आहे। इथे येईपर्यंत मला कल्पना नव्हती की सुहासिनीताईंचं कार्य एवढं मोठं आहे। मी त्यांना 40 वर्ष ओळखतो, पण ती माझी फक्त तोंड ओळख होती, कारण आम्ही मसरोळा एकाच कॉलनीमध्ये राहत होतो आणि त्या सकाळी लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात एवढंच माहीत होतं। पण त्या इथे येऊन आपल्यामध्ये रमतात आणि त्यांनी एवढं मोठं कार्य उभं केलं आहे त्याची मला खरोखर कल्पना नव्हती इथे येईपर्यंत। आज आल्यावर ज्यावेळेस मी हे सगळं बघितलं की त्यांच्या वडिलांनी त्यांना जे बाळकडू दिलं, मगर साहेब ना, त्यांनी दिलेला एक शब्द त्यांनी उचलला आणि आपल्या लग्नानंतरही आपला संसार सांभाळून, संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून हा एवढा मोठा संसार त्यांनी उभा केला आहे। म्हणजे त्यांचा संसार त्यांच्या कुटुंबापुरता राहिला नाही, त्यांच्या मुलाबाळांपुरता, नवऱ्यापुरता राहिला नाही, त्यांनी आपल्या सगळ्यांना त्यांच्या कुटुंबात सामील करून घेतलं। ही प्रेरणा त्यांचे वडील जे आहेत मगर साहेब, त्यांचा फोटो त्यांच्या ऑफिसमध्ये आता आम्ही बघितला, त्यांनी दिली आणि त्यांनी हे सगळं छोटंसं बीज इथे 40 वर्षापूर्वी रोवलं असेल, आज त्याचा वटवृक्ष झालेला बघतोय आणि इथे स्वतःची संस्थेची इमारत आणि एवढी मुलं आणि विशेष मुलांची शाळा आहे। विशेष मुलांसाठी इतर मुलांसारखं सोपं नसतं याची कल्पना होती, पण आज इथे येऊन आपल्या शिक्षकांनी सगळ्या वर्गांमध्ये आम्हाला नेऊन आपण कसे शिकताय, आपल्याला काय शिकवलं जातंय ते दाखवलं आणि आपली प्रगती पाहून मतिमंद मुलं असोत, मूकबधीर असोत, वरच्या वयोगटातली मुलं असोत, ते बघून असं वाटलं अरे ही तर विशेष मुलं कसं काय म्हणायचं यांना, ही तर आपल्या 4-4 मुलं यांनी तयार केली आहेत। त्यामुळे हे जे त्यांचं काम आहे ना, हे खूप मोठं आहे। खरं तर मदर टेरेसा सारखं या मदर सुहासिनीताईंचं काम म्हणावं लागेल। याची दखल समाजातले लोक जे घ्यायचं आहे, डेडियासारखे जे कामगिरी मी पाहत आहो प्रत्यक्ष, मुलांची, शाळेची टीचरची मेहनत आणि बहिणीची मॅनेजमेंट, ते सगळे वस्तूमध्ये स्पेशालिटी आहे आणि जे हे मुलांना त्यांनी शिकवलेलं आहे आणि जे गोरगरीब लोकांचं हे जे काम चाललेलं आहे त्याला आपले सगळ्यांनी सहभागी होऊन सहकार्य करावं असं माझी आयडिया आहे। नमस्कार, आज मी नाशिक रोडमधील विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळा म्हणजे विशेष मुलांच्या शाळेला
भेट दिली. ज्यावेळेस मी शाळेत गेले त्यावेळेस त्या मुलांनी माझं औक्षण केलं आणि ढोल ताशात आमचं स्वागत करून आम्हाला तिथे नेलं आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला त्या मुलांनी डान्स करून दाखवले, गाणी गायली, सोलो गाणं म्हटलं आणि ती मुलं खूप हसत होती आम्हाला हे सगळं दाखवत असताना. पण मी मात्र त्यांना बघून रडत होते. अतिशय वाईट वाटत होतं की निसर्गाने यांना का दिलं नाही सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टींचं सुख मिळावं, चांगलं सुख मिळावं याच्यासाठी सुहासिनीताई घोडके व त्यांचा शिक्षक वृंद अविरत कष्ट करत होता. जणू सुहासिनीताईंचा पूर्ण परिवारच, त्यांची सुनबाई, मुलगा सगळेच ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. तिथे ते काम करत होते आणि त्या मुलांना शिकवणं करणं काही सोपं काम नाही. जेव्हा मी प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहिलं त्यावेळेस असं वाटलं, बापरे, हे मुलांचं काम करणं सोपं काम नाहीये. म्हणूनच समाजासाठी विकास करण्यासाठी आपण तिथं भेट दिली पाहिजे, तिथे गेलं पाहिजे. आणि कसं असतं, आपण किती सुखासीन आहोत आणि ते दुखासीन असून हे सगळे ह्या सुहासिनीताई इतकं प्रेमाने, इतकं स्वतःचं कुटुंब बघून सुद्धा सगळ्या ह्या मुलांसाठी मदत करतात आणि शिक्षक झटत असतो. अशा झटणाऱ्या आपण ह्या कुटुंबाला, या सुहासिनीताई घोडकेंच्या याला सगळ्यांनी मदत केली पाहिजे, जायला पाहिजे, बघायला पाहिजे असं माझं कळकळीचं वाटतं. धन्यवाद. यावेळी डेडिया यांच्या 3 सुकन्या आणि श्रीमती पूजाताई वायकोळे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. संस्थेचे खजिनदार दीपक मगर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सौ उबाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल खोडके यांनी विशेष परिश्रम घेतले. सहभोजनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.